माझं नाव अभिजित बागडे, शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्य व आमच्या बहिणी सविता रामचंद्र सावरे आणि शिवसेना समन्वयक अध्यक्ष करवीर तालुका शिंदे गटाचे रामचंद्र सावरे नाना, आम्ही दोघांनी म्हणजे दोन्ही सदस्य जे शिंगणापूरचे आहेत त्यांनी दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या ग्रामस्थांनी म्हणजे गणेशनगरवासियांनी समस्त गणेशनगरवासियांनी की आपल्याला हद्दवाढ ही पाहिजे आणि हद्दवाढीत आपल्याला जायचं आहे। आमचा हा सगळ्या एकमुखानं आमच्या सगळ्या वासियांचा म्हणजे गणेशनगरवासियांचा हा निर्णय आहे। आमचा निर्णय हा कशासाठी आहे जाण्यासाठी की आम्हाला मैताचं साहित्य KMC पुरवते म्हणजे महानगरपालिका देते, पाणी महानगरपालिका देते, परत बस सेवा महानगरपालिका देते। आमच्या गणेशनगरमध्ये आणि महानगरपालिका फक्त एक 20 फुटाचा रोड आहे, तेवढाच फक्त आहे आणि पलीकडच्या बाजूला कॉर्पोरेशन आहे, या बाजूला गाव आहे। म्हणून आमची सर्वांची एकच इच्छा आहे की हद्दवाढी ही व्हावी। परवाची ग्रामसभेत पण ठराव मांडण्यात आला की बाबा ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडण्यात आला की दोन्ही सदस्यांनी हा निर्णय प्रभाग क्रमांक 1 गणेशनगरमध्ये सगळ्या ग्रामस्थांवर लादलेला आहे। पण आम्ही काय कोणावर लादल्या नाही, त्या संदर्भात आम्ही सगळ्या प्रेसवाल्यांना बोलून मिटिंग घेतली। आमच्या प्रचंड प्रमाणात महिलांनी तिथं सांगितलं की हा काय निर्णय आमच्यावर सदस्यांनी लादलेला नाही, हा निर्णय जो आहे आम्हीच आमच्या सदस्यावर लादलेला आहे की तुम्ही पुढं व्हा, नाहीतर आम्ही चाललो महानगरपालिकेत। मग आमचा नाईलाज होता की आम्हाला जाण्याशिवाय गत्यंतर नव्हती आणि आमची पण वैयक्तिक इच्छा आहे की बाबा आपण महानगरपालिकेत जावं आणि सगळ्या सुविधा कॉर्पोरेशन देते। आता आमच्या इथं जल जीवन योजनेची 4,75,00,000 रुपये गुलाबराव पाटलांनी मंजूर केली होती, त्याची एक 4 इंची पाईप बसवण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं, पण ग्रामपंचायतीला काय ती बसवली नाही। आम्हाला म्हणण्यात आलं की 10 फुटाचे पॅचेस बसवून जिथं खराब झाले तेवढं बसवून देतो, पण आम्ही काय त्याला नकार दिला। आणि रामचंद्र सावरे, मी अभिजित बागडे, परत जालिंदर मुंडे आबा, पोपट दिवशी या सर्वांनी स्वखर्चातून आम्ही 8-8.5 लाख रुपये खर्चून जल जीवन योजनेची पाईपलाईन जी होती ती त्यांनी तर ग्रामपंचायतीनं बसवली नाही, पण आम्ही स्वखर्चातून आम्ही पाईपलाईन बसवण्यात आलेली आहे। का बसवण्यात आलेली की आमच्या आया बहिणींना पहाटे 4 वाजेपर्यंत पाण्याचा त्रास होत होता। जो पाण्याचा त्रास 4 वाजेपर्यंत होता तो आत्ता 6-7 वाजेपर्यंत पाणी भरून संध्याकाळी मोकळं होतात। बरोबर आहे, आम्हाला ग्रामपंचायत काहीही देत नाही। आमच्या इथं कुठलेही गटर नाही किंवा ड्रेनेजची लाईन नाही किंवा आउटलेटचा सोर्स नाही, गटर नाहीत, रस्ते नाहीत, परत बाकीच्या कुठल्याही सुविधा देत नाही। आमच्या इथं धान्य देत नाही, सगळं बंद करण्यात आलेलं आहे। आता तर आमच्या महिलांना म्हणजे रात्री बेरात्री कामावर नाही तर किंवा सकाळीच्या कामावर महिला जातात त्यांना रिक्षासुद्धा बंद करून टाकल्या, रिक्षासुद्धा धमकवण्यात आले की गणेशनगरच्या महिलांना बसवायचं नाही आणि सोडायचं सुद्धा नाही, आणि जरी बसवलं तर घेऊन 3ऱ्या ठिकाणी सोडून टाकतात। म्हणजे आमच्या महिलांना परत आणि 2-3 किलोमीटर चालत यावं लागतं, एवढा त्रास द्यायला लागला। आम्हाला दोघांनाही धमकीचे कॉल आलेत किंवा निनावी धमकी देण्यात आली की असं आहे, तसं करणार, तसं करणार, पण आम्ही कुठल्याही धमकीला घाबरलेलं नाही। आमचं ठामपणे मत आहे, आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक 1 शिंगणापूर हद्दीतलं गणेशनगर जे आहे त्याचं ठामपणे मत आहे की ग्रामपंचायत म्हणजे शिंगणापूर गणेशनगर हा उपनगर आहे आणि ह्या उपनगराचं महानगरपालिकेत समाविष्ट व्हावं एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही काय असं म्हणत नाही की अख्ख्या शिंगणापूरचं समाविष्ट व्हावं, शिंगणापूर आम्हाला त्या शिंगणापूरची काय देणं घेणं नाही, आम्हाला फक्त आमचा प्रभाग जायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे। जे काही सुविधा देत नाही त्या सगळ्या महानगरपालिका देते आम्हाला आणि म्हणूनच तुम्हाला हद्दवाढ ही पाहिजे। कारण की का कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका जी एका आईवानी आहे, आई मुलावर केलेले उपकार कधी दाखवत नाही। आज कॉर्पोरेशन जे आमच्यावर जे आहे गणेशनगरवासियांवर आईवानी उपकार आहे आणि ते उपकार त्यांनी कधी काढून दाखवलेले नाही। म्हणून आम्ही एक मुलांनी पण असा विचार नाही करायला पाहिजे आई देते आणि आईचं आम्ही कुठेतरी जाण नाही ठेवायला पाहिजे। आम्ही ती जाण ठेवून सगळेजण हद्दवाढीत येण्यासाठी इच्छुक आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।